आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी 25 जानेवारी रोजी देशातील पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. पद्म पुरस्कार हे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत आणि पद्म पुरस्कार कोणाला दिले जातात तर आपल्या देशामध्ये कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्रामध्ये, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या सन्मानासाठी, त्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये दिलेल्या मोलाच्या योगदानासाठी आणि त्याचबरोबर देशासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानासाठी त्यांचा एक सन्मान म्हणून आपण त्यांना पद्म पुरस्कार सरकारच्या मार्फत त्या ठिकाणी जाहीर झालेले असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 26 जानेवारीच्या आदल्या संध्याकाळी त्या ठिकाणी 25 जानेवारी रोजी आपल्या देशामध्ये 131 पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे. संपूर्ण देशामधून 131 पद्म पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेले आहे आणि हे पद्म पुरस्कार आपल्याला करंट अफेअरच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. कारण करंट अफेअरचे प्रश्न कुठून आणि कसे येतील सांगता येत नाही, पण पद्म पुरस्कारांच्या बाबतीतले प्रश्न मात्र आपल्याला हमखास परीक्षेमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आजच्या आपल्या या लेक्चरमधून आपण भारतात मिळालेले पद्म पुरस्कार तसेच प्रामुख्याने महाराष्ट्रात कोणाकोणाला पद्म पुरस्कार मिळाले आणि त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार सन्मान आपण त्या त्या क्षेत्रातील कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तींचा त्या ठिकाणी करतो आणि पद्म पुरस्कारांबद्दल ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला भारतात विविध क्षेत्रांमध्ये प्रभावशाली काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी त्या ठिकाणी पद्म पुरस्कार दिले जातात. पद्म पुरस्कारांची सुरुवात कधीपासून झाली तर भारतरत्न होताच, पण भारतरत्न नंतरही काहीतरी आपल्या ज्यामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्यांसाठी आपण पुरस्कार ठेवले पाहिजेत. त्यासाठी भारतामध्ये 1954 पासून पद्म पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. म्हणजे 1954 पासून पद्म पुरस्कारांची त्या ठिकाणी सुरुवात झाली. किती पद्धतीचे पद्म पुरस्कार दिले जातात तर 3 प्रकारचे पद्म पुरस्कार दिले जातात. पहिला म्हणजे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 प्रकारचे पद्म पुरस्कार आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी जाहीर केले जातात. 25 जानेवारी 2026 रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आणि भारतामध्ये एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा या दिवशी त्यामध्ये करण्यात आली. यामध्ये 2 युगल पुरस्कार जे पद्म पुरस्कारांचाच त्या ठिकाणी भाग असतात, 5 पद्मविभूषण पुरस्कार, 13 पद्मभूषण पुरस्कार आणि 113 पद्मश्री पुरस्कारांची घोषणा त्या ठिकाणी भारतामध्ये करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने 19 महिलांना हे पद्म पुरस्कार मिळाले. 16 मरणोपरांत म्हणजे या क्षेत्रांमध्ये काम करणारे ज्यांचं दुःखदवश निधन झालं असेल अशांना मरणोपरांत त्या ठिकाणी पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि 6 विदेशी नागरिक असतील, NRI असतील किंवा PIO असतील, OCI असतील, जे आपल्या देशाचे असतात, पासपोर्ट धारण करतात, भारताच्या पण विदेशामध्ये राहतात, त्या लोकांना आपण NRI म्हणतो. ज्यांचे वंशज साधारणतः भारताचे असतात आणि विदेशाचं ते नागरिकत्व स्वीकारलेलं असते, ते इतर अन्य 2 प्रकारामध्ये येतात आणि त्यांना सुद्धा 6 लोकांचा समावेश आपला या पद्म पुरस्कारांमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात एकूण 15 पद्म पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणजे देशात एकूण 131 पद्म पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झाले, तर महाराष्ट्रामध्ये 15 पद्म पुरस्कार जाहीर झाले. याच्यामध्ये 1 पद्मविभूषण जाहीर झाला, 3 पद्मभूषण जाहीर झाले आणि 11 पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले. मग महाराष्ट्रामध्ये जे 15 पद्म पुरस्कार जाहीर झाले याबद्दलची माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया की कशा पद्धतीचे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांसाठी हे पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये जो एक पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला, श्री धर्मेंद्र सिंग देओल आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असणारे आणि धर्मेंद्र म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्ध असणारे, त्या काळामध्ये सर्वात देखणे अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेले, शोले हा चित्रपट घराघरांपर्यंत त्यांचा पोहोचलेला होता. अनेकही चित्रपटांमधून त्यांच्या गाजलेल्या भूमिका आपल्या सगळ्यांना माहिती आहेत.
त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मरणोपरांत, आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी आपण धर्मेंद्रजींना आपल्यामधनं त्या ठिकाणी गमावून बसलेलो आहे, त्यांचं दुःखद निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. मरणोपरांत त्यांना पद्मविभूषण पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झाला. 8 डिसेंबर 1935 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे. पंजाबमध्ये नरसली या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि हे भारतीय चित्रपटसृष्टीतील हिमॅन अशी त्यांची त्या ठिकाणी ओळख होती. अतिशय देखणे अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये होती. त्यांची ऍक्टिंग, अभिनय सुद्धा त्याच पद्धतीचा प्रभावशाली होता. पडद्यावरती त्यांचा चित्रपट लागल्यानंतर कित्येक महिने तो हाऊसफुल चे बोर्ड त्या ठिकाणी चित्रपटगृहाच्या बाहेर लागायचे. त्यांनी जवळपास 300हून अधिक चित्रपटांमध्ये त्या ठिकाणी काम केलेले आहेत. त्यांनी चित्रपटांना किंवा चित्रपटसृष्टीला दिलेल्या आपल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना 1997 मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डाने त्या ठिकाणी सन्मानित केलेले होते. आणि या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारे, पंजाबमध्ये ज्यांचा मूळ जन्म झालेला होता असे धर्मेंद्रजी यांना मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. यानंतर 3 पद्मभूषण पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेले आहे. याच्यामध्ये पहिलं नाव आहे सुश्री अलका याज्ञिक. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत अलका याज्ञिक. 90च्या दशकातला काळ हा त्यांच्या गाण्यांनी अत्यंत गाजलेला आहे. जवळपास त्या काळातली पिढी अलका याज्ञिक यांची गाणी, आणि आज आपली जरी पिढी असली तरी अलका याज्ञिक यांचे गाणे तेवढेच आपल्या पिढीसोबत सुसंगत असतात, रिलेट करतात. आणि आपण संगीत विश्वातलं हे सर्वात मोठं नाव भारतीय आणि जगाच्या सुद्धा आपण बघतो. अलका याज्ञिक यांनी 25 भाषांपेक्षा जास्त, 25 भाषांमध्ये 20,000हून जास्त गाणी त्या ठिकाणी गायलेली आहेत. म्हणजे 25 भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत आणि जवळपास 20,000हून जास्त गाणी अलका याज्ञिक यांनी गायलेली आहेत. त्यांना 7 फिल्मफेअर अवॉर्ड आणि 2 राष्ट्रीय पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आताच्याही काळामध्ये आपण ज्याला जेनझी जनरेशन्स म्हणतो, तरीही या जेनझी जनरेशनच्या काळामध्ये 2024 मध्ये जगातील युट्यूबवरती सर्वात जास्त ऐकल्या जाणाऱ्या गाण्यांपैकी अलका याज्ञिक ह्या एक गायिका होत्या किंवा त्यांचे गाणे होते जे सर्वात जास्त त्या ठिकाणी युट्यूबवरती ऐकल्या जायचे. अलका याज्ञिक यांना सुद्धा पद्मभूषण पुरस्कार त्या ठिकाणी या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेला आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जो दुसरा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे तो श्री पियुष पांडे यांना सुद्धा आपण आपल्यातून गमावून बसलेलो आहेत. मरणोपरांत यांना त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आणि श्री पियुष पांडे हे भारतीय जाहिरात विश्वाचे पितामह म्हणून ओळखले जायचे. आपल्या सगळ्यांना आठवते फेविकॉलची जी ऍड आहे, एक सोफा इकडनं तिकडे ट्रान्सफर होतो, तिकडनं तिकडे ट्रान्सफर होतो, म्हणजे सगळ्यांच्या तोंडामध्ये बसेल अशी फेविकॉलची जी ऍड आहे, आपल्या सगळ्यांच्या तोंडावरती फेविकॉलचं नाव येईल. ते जाहिराती, कॅडबरी डेअरी मिल्कची जाहिरात आपल्याला माहिती आहे, वोडाफोनची जाहिरात, जवळपास ह्या जाहिराती आपण टीव्हीवर ऐकल्यानंतर आपसुकच आपल्या तोंडपाठ व्हायच्या आणि आपण त्या गुणगुणायला लागायचो, आकर्षक वाटायच्या. कुठेतरी जे प्रेक्षक आहेत त्यांच्या मत किंवा त्यांचा कल कसा आहे जाणून घेऊन जाहिरात तयार करण्याकडे त्यांचा भर असायचा. असे जाहिरात विश्वाचे, भारतीय जाहिरात विश्वाचे पितामह असं त्यांना मानले जायचे. एक दिग्गज होते ते भारतीय जाहिरात विश्वातील. ॲग्लिव्ह इंडियाचे ते माजी कार्यकारी अध्यक्ष होते आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रातून होते. त्यानंतर तिसरा पद्मभूषण पुरस्कार जो आहे कोटक महिंद्रा बँकचे संस्थापक उदय कोटक यांना त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रामधनं ते महाराष्ट्रात आहेत. कोटक महिंद्रा बँक किंवा कोटक फायनान्स ही भारतातील पहिली गैर वित्तीय कंपनी वित्तीय व्यवहारचा परवानगी मिळालेली आहे. आणि कोटक महिंद्रा बँक क्षेत्रातील सर्वात महत्वाचे नाव आहे त्याचे हे संस्थापक आहेत. त्यांनी बिल डिस्काउंटिंग या व्यवसायापासून स्वतःची
व्यावसायिक कारकिर्दीला त्या ठिकाणी सुरुवात केली होती. कोटक महिंद्रा ही फायनान्स कंपनी अशी आहे भारतातील की जिला पहिल्यांदा बँकिंगचं लायसन्स मिळालं. बिगर वित्तीय कंपनी होती कोटक महिंद्रा, पण अशी फायनान्स कंपनी जिला पहिल्यांदा भारतातलं बँकिंग व्यवसायातलं लायसन्स त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. असे श्री उदय कोटक यांना सुद्धा पद्मभूषण पुरस्कार 2026चा त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे 11 पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले त्यापैकी आपल्या सर्वांचं परिचयाचं असलेलं नाव, कारण आपला देश हा क्रिकेट प्रेमींचा देश आहे. जगामध्ये सर्वात जास्त क्रिकेट कुठे पाहिला जात असेल तर ते भारतामध्ये पाहिलं जातं. जेवढेही जगातले क्रिकेटर बोर्ड असतील त्यापैकी सर्वात श्रीमंत बोर्ड आपलं BCCI आहे. आणि या क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवणारा आपल्या सगळ्यांचा लाडका असलेला हिटमॅन रोहित शर्मा याला सुद्धा पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आपल्या मुंबई इंडियन्स IPL टीमचा कॅप्टन. आणि रोहित शर्मांचा चाहते वर्ग किती आहे सांगण्याची आवश्यकता नाही, मी त्याच्यामध्ये एक आहे. भारतीय क्रिकेटला खूप मोठं योगदान रोहित शर्माने दिलं. सातत्यानं 2007 पासून त्या ठिकाणी 2024 पर्यंतचे T20 वर्ल्ड कप रोहित शर्माच्या माध्यमातून खेळले गेलेले आहेत. प्रत्येक T20 वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्माचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. एक धडाकेबाज फलंदाजी हे रोहित शर्माची असायची. फुल शॉट जो रोहित शर्माचा फेवरेट शॉट आहे, म्हणजे तोंडावर येणारा बाउन्सर. बरेचसे क्रिकेटर घाबरतात, तोंडावर येणारा बाउन्सर जो असतो तो सोडतात, पण तोंडावर येणारा बाउन्सर आपल्या फुल शॉटच्या माध्यमातून तो बाउंड्रीच्या बाहेर त्या ठिकाणी गेला पाहिजे, हे वैशिष्ट्य रोहित शर्माचं आहे. आणि रोहित शर्मा तिन्ही फॉर्मॅटचा, आपल्या T20 असेल, टेस्ट क्रिकेट असेल किंवा वन डे, तिन्ही फॉर्मॅटचं आपण त्या ठिकाणी कर्णधार पद रोहित शर्माने भूषवलेलं आहे. भारतीय क्रिकेट टीमला एक मजबूत क्रिकेट टीम बनवण्यामध्ये रोहित शर्माचं फार मोठं योगदान आहे. टॉप ऑर्डर भारताचा ओपनर म्हणून रोहित शर्मा उजव्या हाताचा त्या ठिकाणी खेळतो. त्याच पद्धतीनं वन डे सामन्यामध्ये डबल सेंचुरी मारणारा हे फक्त रोहित शर्माच करू शकत होता. हे आताचे जी जनरेशन आहे ते म्हणते की हिटमॅन शिवाय दुसरं कोणी मारू शकत नाही. पुढचे क्रिकेटपटू जे मारतील ते यायचे आहेत अजून, पण डबल सेंचुरी 3दा वन डे सामन्यांमध्ये मारणारा जगातील एकमेव क्रिकेटर कोणी असेल तर रोहित शर्मा आहे. तसेच वन डे मध्ये सर्वात जास्त म्हणजे एकट्याचाच वैयक्तिक स्कोर 264 इतका रोहित शर्माचा आहे. म्हणजे थोड्याने का होईना ट्रिपल सेंचुरी वन डे मध्ये त्या ठिकाणी होण्यापासून राहिली होती आणि अतिशय इंटरेस्टिंग स्वरूपाची ही मॅच होती. 2024 मधील T20 विश्वकप बार्बाडोस मध्ये आपण त्या ठिकाणी वेस्ट इंडिज मध्ये जिंकलो होतो. आपल्या सर्वांसाठीच तो आनंदाचा क्षण होता आणि एक आनंदाचाही क्षण होता आणि थोडा दुःखदायी क्षण होता, कारण रोहित शर्मा असेल किंवा विराट कोहली असेल यांनी T20 क्रिकेटमधनं त्या ठिकाणी निवृत्ती घेतली होती भारताच्या T20 फॉर्मॅटमधनं. पण भारताला एक 2007 नंतर 2024 मध्ये दुसरा T20 वर्ल्ड कप मिळवून देण्याचं श्रेय नक्कीच रोहित शर्माला जातं. भारताला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जी तारीख कुठलाच क्रिकेट प्रेमी किंवा भारतातला नागरिक विसरू शकत नाही, 19 नोव्हेंबर 2023 त्या ठिकाणी अहमदाबादचं स्टेडियम, आणि रोहित शर्माने आपल्याला वर्ल्ड कपच्या त्या ठिकाणी फायनल मध्ये घेऊन गेली होती. नॉकआउट आपली टीम खेळली होती आणि कुठला विश्वचषक जर खेळलं असेल पहिली टीम तर फक्त शेवटचा सामना आपण हरलो होतो, बाकी सर्व सामने आपण जवळपास डॉमिनेट करून नॉकआउट त्या ठिकाणी खेळलो होतो. आणि 2024चा जो T20 वर्ल्ड कप आपण जिंकलो तो सुद्धा जगातलं पहिलं अशी टीम आहे जी T20 वर्ल्ड कप सुद्धा जिंकली आणि नॉकआउट जिंकली. म्हणजे आपण एकही सामना एकाही देशाविरुद्ध किंवा प्रतिस्पर्धी विरुद्ध आपल्या हरलेलो नाही. नॉकआउट म्हणजे पूर्णपणे सर्व सामने आपण पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत त्या ठिकाणी जिंकत आलेलो आहोत. त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये जी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली ती सुद्धा आपल्याला रोहित शर्माने मिळवून दिली आणि ती सुद्धा अशाच पद्धतीनं नॉकआउट आपल्या भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. एकही मॅच त्या ठिकाणी आपण हरलो नव्हतो. अगदी सुरुवातच्या मॅच पासून शेवटच्या दुबईच्या स्टेडियम वरती आपण ती मॅच जिंकलो होतो चॅम्पियन्स ट्रॉफीची.
कुठेतरी आपलं अधुरं राहिलेलं वन डे वर्ल्ड कपचं स्वप्न थोड्याफार प्रमाणात का होईना पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्वरूपामध्ये आपलं त्या ठिकाणी पूर्ण झालं होतं. आणि सगळे एम आयचे फॅन्स असतीलच, काही सीएसके वगैरेचे असतील, पण एम आय हे आपल्या महाराष्ट्रातलं मुंबई इंडियन्स केवढं मोठं नाव आहे. सर्व मुंबई इंडियन्सचे फॅन एका व्यक्तीची बॅटिंग पाहण्यासाठी असतात. मुंबई इंडियन्स या टीमचे फॅन तर आपण सर्व आहोतच, पण रोहित शर्मा हे त्यामधलं मुख्य आकर्षण आहे किंवा मुख्य नाव आहे. आणि रोहित शर्माने स्वतः कर्णधार असून, मुंबई इंडियन्स या IPL टीम मधल्या फ्रँचायझीचा कर्णधार असून त्याने 5 IPL चे किताब त्या ठिकाणी मुंबई इंडियन्सला जिंकून दिलेले आहेत स्वतःच्या कर्णधार पद असताना. त्याच कामगिरीसाठी रोहित शर्माला 2020 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आणि 2015 मध्ये अर्जुन पुरस्काराने रोहित शर्माला त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. आणि यावर्षी 2026 मध्ये अतिशय उत्कृष्ट नागरी पुरस्कार आपला पद्मश्री रोहित शर्माला त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. सर्व क्रिकेट विश्वातील फॅन्सला त्या ठिकाणी आनंद झालेला असेल नक्कीच. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुश्री अर्मिडा फर्नांडिस यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. औषध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. प्रतिष्ठित अशा पद्धतीच्या त्या बालरोग तज्ज्ञ आहेत, नवजात शिशु तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रामध्ये स्वतःचे मोलाचे योगदान दिले आहे. आशियातील पहिली मानवी दूध बँक त्यांनी त्या ठिकाणी चालू केलेली आहे भारतामध्ये आपल्या. 1989 मध्ये मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, ज्याला आपण सायन रुग्णालय म्हणतो, या सायन रुग्णालयामध्ये आशियातील पहिली मानवी दूध बँकेची स्थापना त्या ठिकाणी यांनी केली. नवजात शिशु तज्ज्ञ होत्या त्यांनी भारतातील नवजात शिशु यांना विज्ञानाची माता असे सुद्धा मानले जाते. त्यांनी सायन रुग्णालयातील नवजात शिशु विभागामध्ये 30 वर्ष सेवा त्या ठिकाणी आपली दिली. त्याच पद्धतीनं त्यांनी शिशु मृत्यू दर म्हणजे लहान मुलांचा जो मृत्यू दर आहे तो 30% 12% कमी करण्यासाठीची भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे. त्याच पद्धतीनं त्यांनी स्नेहा ही संस्था स्थापन केली जी झोपडपट्टीमधील महिला आणि बाल आरोग्य सुधारण्यासाठी त्या ठिकाणी काम करते. शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. 2000हून अधिक परिचारिका आणि डॉक्टरांना प्रशिक्षित त्या ठिकाणी त्यांनी केलं. सायन रुग्णालयात प्रोफेसर आणि डीन म्हणूनही त्यांनी त्या ठिकाणी आपला पदभार सांभाळलेला आहे. अशा सुश्रीजींना सुद्धा पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रातील एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेलं आणि प्रसिद्धीचं नाव असं त्यांना आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच पद्धतीनं व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे असे श्री अशोक खाडे यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पेड या गावातून येतात. त्यांनी 1995 मध्ये दास ऑफशोर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली जी समुद्रामधून तेल आणि खनिज उत्खननाचे त्या ठिकाणी उभारणीसाठीचे कार्य करते आणि त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. त्याच पद्धतीनं सत्यनारायण नुवाल यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. भिलवाडा राजस्थान येथील ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत, पण आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा आहेत आणि सोलर इंडस्ट्रीचे ते चेअरमन आहेत. सोलर क्षेत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सोलर इंडस्ट्री मध्ये प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि त्यांना सुद्धा आपल्या भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या भरीव कामगिरीसाठी आणि योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. याचबरोबर आपल्या कला क्षेत्रामधील आपल्या सगळ्यांचे परिचयाचे असे आर माधवन, 3 इडियट्स चित्रपट सर्वांनी जवळपास बघितलेलाच असेल आणि आर माधवन जी ही भूमिका करतात ती अतिशय जिवंत अशी भूमिका असते. त्या भूमिकेला ते पूर्ण पद्धतीने त्या ठिकाणी न्याय देतात.
आणि भारतीय चित्रपट सृष्टीतील एक महत्त्वाचे अभिनेते आर माधवन हे लेखक सुद्धा आहेत, दिग्दर्शक सुद्धा आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत आणि यांना पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. यांना धुरंधर रॉकेट द निम्बी इफेक्ट या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा अनेकांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शक क्षेत्रामध्ये आपलं पाऊल ठेवलं होतं. अशा आपल्या सर्वांच्या परिचयाचे आर माधवन यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. विनोद आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीमधील एक विनोदी अभिनेते आणि अतिशय आपल्याला खळखळून हसायला लावणारे आपल्या सर्वांच्या परिचयाचे असे सतीश शहा यांना मरणोपरांत, सध्या ते दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांना मरणोपरांत पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. हिंदी चित्रपट सृष्टी आणि टीव्हीवरील आपल्या सर्वांच्या परिचयाचे असे ते विनोदी अभिनेत्री होते. साराभाई वर्सेस साराभाई आणि जाने भी दो यारो या दोन याच्यामध्ये त्यांची केलेली भूमिका अतिशय प्रसिद्ध झाली आणि त्या भूमिकेंना त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली आणि आजही त्यांच्या त्या भूमिका आठवल्या जातात. अशा पद्धतीने त्यांनी विनोदी क्षेत्रामध्ये अनेकही भूमिका केलेल्या आहेत आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम त्या ठिकाणी सतीश शहा यांनी केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातील कला क्षेत्रातील या दोन्ही दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. याच पद्धतीनं कला आणि लोककला या क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये पद्मश्री पुरस्कार झालेला आहे. श्री भिकल्या लाडक्या धिंडा या आदिवासी समाजाचे तारपावादक, उत्कृष्ट तारपावादकाची जी कला आहे ती समोरच्या पिढीला त्यांनी शिकवली. त्याच पद्धतीनं ही कला त्यांनी जागतिक पातळीवरती प्रसिद्ध करण्यासाठी आणि नेण्यासाठी प्रयत्न केले, स्वतःचे मोलाचे योगदान दिले. आणि पालघर जिल्ह्यातील जवाहर तालुक्यातील वाळवंडा गावचे ते रहिवासी आहेत. वारली या आदिवासी समाजाचे आहेत आणि वारली या आदिवासी समाजाच्या माध्यमातून तारका हे जे वाद्य आहे ते वाजवल्या जातं आणि हे तारका वादक जे आहेत भिकल्या लाडक्या धिंडा यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी त्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीनं रघुवीर खेडकर हे लोककला वंत, तमाशा लोककला ही आपल्या महाराष्ट्रामधली आहे आणि त्यांच्यातील एक अतिशय प्रसिद्ध असं नाव ते म्हणजे रघुवीर खेडकर यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये त्यांचा जन्म झाला असून त्यांच्या मातोश्री कांताबाई सातारकर ह्या सुद्धा प्रसिद्ध अशा पद्धतीच्या तमाशा कलावंत होत्या आणि लोकनाट्य वगनाट्य याच्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. आपण ज्यावेळेला तमाशा हे लोककला बोलतो त्याच्यामध्ये वग येतं, गण येतं, गवळण येतं, लोकनाट्य येतं, वगनाट्य येतं आणि याच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम आपल्या इथं लोककलांच्या माध्यमातून केल्या जातं आणि लोककलांच्या माध्यमातूनच समाज प्रबोधन करण्याचं काम सुद्धा रघुवीर खेडकर यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या याच वगनाट्यांसाठी लोकनाट्यांसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. ते तमाशातील सोंगाड्या या भूमिकेसाठी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध होते. मी आधीच सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या लोककलेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या विविध विषयांवरती जनजागृती करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये ड्रग्ज असेल, स्वच्छता असेल, हुंदाबळी असेल, भ्रष्टाचार असेल, लोकसंख्या असेल किंवा ह्या सर्व गोष्टींवरती प्रकाश टाकण्याचं काम त्यांनी आपल्या लोककलेच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यांनी कांताबाई सातारकर लोकनाट्य आणि तमाशा मंडळाची स्थापना सुद्धा त्या ठिकाणी केली होती आणि लोककला मंडळाची अशा रघुवीर खेडकर या लोककलावंतांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर आपल्या महाराष्ट्रामधून झालेला आहे. त्याच पद्धतीने श्रीरंग देवबा लाड हे कृषी क्षेत्रातील अतिशय प्रगतिशील क्षेत्रधी, कापूस या उत्पादनामध्ये वाढ करणारे, कापूस या पिकासाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधणारे आणि गौ संवर्धन, देशी जातीच्या ज्या गायी आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठी यांनी खूप मोठे मोलाचे योगदान दिलेले आहे. परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथील ते प्रगतिशील शेतकरी आहेत. शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग, कापूस उत्पादनातील वाढ मी सांगितल्याप्रमाणे आणि देशी गौ संवर्धन
म्हणजे देशी गायांचा जो वंश आहे त्यांचं संवर्धन करण्यासाठीचं काम त्यांनी केलं आणि कृषी क्षेत्रातील या त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना आपल्या आपल्या राज्यातले असे महाराष्ट्राचे देशाचा पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे कृषी क्षेत्रासाठी. त्याचबरोबर जनार्दन बोथे हे समाजसेवक आपल्या विदर्भासाठी एक त्यातल्या त्यात छान अशी बातमी आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मिळाली. अमरावती जिल्ह्यातील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ ज्याची स्थापना संत तुकडोजी महाराज यांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून कार्य करणारे जनार्दन बोथे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांनी आपला पुरस्कार संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना त्या ठिकाणी समर्पित केला आहे आणि संत तुकडोजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. संत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून कार्य करण्यासाठी समाजसेवेसाठी समाज प्रबोधनासाठी त्या ठिकाणी जनार्दन बोथे यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. ते आपल्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील त्या ठिकाणी आहेत आणि संत तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच पद्धतीने शेवटचा म्हणजे 11वा पद्मश्री पुरस्कार आपल्याला IIT मुंबईचे ज्येष्ठ प्राध्यापक जुझेर वासी हे विज्ञान आणि इंजिनिअरिंगचे तज्ज्ञ होते. IIT मुंबईचे प्रतिष्ठाचे प्राध्यापक त्या ठिकाणी ते आहेत. IIT मुंबई हे देशामध्ये असलेल्या टॉप IIT पैकी एक आहे. आपल्याला माहिती आहे की IIT ह्या किती महत्त्वाच्या आहेत. संशोधनाचे कार्य IITच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जाते आणि आपल्या मुंबई IITचे प्राध्यापक असलेले जुझेर वासी यांना सुद्धा सौर ऊर्जा असेल, नॅनो इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा फोटोव्हिक्लाइट असेल या तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झाला आहे. संशोधन क्षेत्रामधील विविध त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झाला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 15 पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी एक पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहेत. जे आपल्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या माध्यमासाठी किंवा येणाऱ्या सरळ सेवेच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे हे पद्म पुरस्कार आहेत आणि आपल्या महाराष्ट्राला मिळालेल्या पद्म पुरस्कार सन्मानित व्यक्तींसाठी, गौरवित झालेल्या व्यक्तींसाठी, सन्मानित नागरिकांसाठी आपण हे लेक्चर घेतलं आणि त्यांच्याबद्दलची माहिती पद्म पुरस्कारांबद्दलची आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघितली. तुम्हाला व्हिडिओ जर करंट अफेअरचे हवे असतील तर तसं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. आपण करंट अफेअरची नक्कीच त्या ठिकाणी व्हिडिओ टाकू आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये करंट अफेअर हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी असतो. कारण करंट अफेअरवर ज्याची कमांड त्याची पोस्ट लवकर निघते असं म्हणतात. कारण करंट अफेअर जेवढं करू तेवढं कमी आहे. पण काही करंट अफेअर त्या ठिकाणी IMP पॉईंट्स असतात, येण्याची शक्यता परीक्षेमध्ये दाट वर्तवलेली असते आणि पोलीस भरती असो, सरळ सेवा असो किंवा MPSC असो, सर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना करंट अफेअरचा अभ्यास त्या ठिकाणी करावाच लागतो. आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये आणि जागतिक पातळीवरती दिवसेंदिवस काय हालचाली घडत आहेत, त्या माध्यमातून काय समोर येतंय, काय नवीन नवीन उपक्रम केले जात आहेत, ते विज्ञान क्षेत्रातले असतील, संरक्षण क्षेत्रातले असतील, कृषी क्षेत्रातले असतील, आरोग्य क्षेत्रातले असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील आणि या सर्व क्षेत्रामधल्या घडणाऱ्या ताज्या घडामोडी असतील ज्यांना आपण करंट अफेअर किंवा चालू घडामोडी म्हणतो आणि हा आपल्या अभ्यासाचा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. करंट अफेअर नेमकं कसं करावं, कुठून करावं आणि कशा पद्धतीनं करावं. जर आपल्याला करंट अफेअरचे असेच चांगले आणि नवनवीन व्हिडिओ पाहिजेत असतील तर आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आपल्याला करंट अफेअरची त्या ठिकाणी सिरीज हवी आहे काय आणि करंट अफेअरचे आणखी नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद.